विनायक राऊतांच्या सुनेच्या आरोपानंतर फिरोज शेखला अटक, जादूटोणा आणि अघोरी कृत्य केलं. गिरिजा राऊतांचे आरोप, फिरोजला 2 दिवसांची पोलीस कोठडी. माझ्या कुटुंबावर लावलेले आरोप खोटे. गिरिजा यांनी 2018 ते 2022 मध्ये तक्रार का केली नाही? काहीतरी काळबेर आहे. खासदार विनायक राऊतांनी आरोप फेटाळले. गिरिजा राऊतांनी दरमहा 5 लाख घर, कार मागितली. गिरिजा राऊतांनी 12 कोटींची मागणी केली होती. माजी खासदार विनायक राऊतांचेही गिरिजा राऊतांवर आरोप. प्रत्येक बाबतीत खोटं बोलून आमचा विश्वासघात केला. 7 वर्ष माझा छळ केला. गिरिजा राऊतांचा विनायक राऊतांवर पुन्हा आरोप. गिरिजा राऊत प्रकरणात नीलम गोऱ्हेंची उडी. गोऱ्हेंचं पोलीस महासंचालकांना निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन. मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगार येत असतो. विनायक राऊत त्यामध्ये मास्टर आहेत. मंत्री संजय शिरसाट यांचे गंभीर आरोप. समुद्रात जाणाऱ्या सर्व नाल्यांवर ट्रॅश बूम बसवा. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची मागणी. लोकशाही न्यूज चॅनलने बातमी दाखवल्यानंतर मागणी. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन वरून राजकारण तापलं. मिरज पंचायत समितीमधील सभापती, उपसभापती आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर उद्घाटन घेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप. बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे मजुराचा मृत्यू. नवी मुंबईच्या उलवे येथील प्रकार. काम करताना ग्रिलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने मजुराचा मृत्यू. सुपरफास्ट असलेल्या रेल्वेची पॅन्ट्री व्यवस्था बंद. रेल्वेमध्ये प्रवाशांना पिण्याचे पाणी देखील मिळेना. जयपूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रेनमधील प्रकार. रायगडच्या खालापूरमध्ये गर्भवतीला झोळीतून दवाखान्यात नेण्याची वेळ. रस्ते नसल्याने गावकऱ्यांचे हाल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. संविधानवादी आणि आंबेडकरवादी संघटनांचं हिंगोलीतील जवळा बाजारमध्ये आंदोलन. दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांना राजकीय संरक्षण देण्यावरही कारवाई करण्याची सर्वपक्षीयांची मागणी. 67 कोटींच्या बडनेरा उड्डाणपुलाचं लोकार्पण. रवी राणा, नवनीत राणा यांची नवीन उड्डाणपुलावर सवारी. वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार. गोकुळची दूध विक्री 1 लाख लिटरने वाढली. बाजारपेठेत तुटवडा असल्याने मुंबई, पुण्यातून वाढली मागणी. ताज हॉटेलला बॉम्बने उडून देण्याचा नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. कल्याणमध्ये काँग्रेसच्या वतीने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन. अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणी आंदोलन. अमरावतीत युवक काँग्रेसच्या रघुपती राघव राजाराम सत्याग्रह. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी दोषींना शिक्षा देण्याची मागणी. बद्रीनाथ मंदिर देणगी चोरी प्रकरणी एसआयटीने 5 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. बुलढाण्याच्या शेगाव नगरपालिका प्रशासनाचा मनमानी कारभार. दुकान वाटपावरून शेगावात नवा वाद. लॉटरी पद्धतीला विस्थापित दुकानदारांचा विरोध. कोल्हापूरच्या पावनखिंडच्या पाऊलखुणांवर 500हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी वाटचाल. स्वराज्याच्या प्रेरणादायी वारशाला मानवंदना देण्यासाठी शिवभक्त मोहिमेत सहभागी. कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनाला 10 ड्रोन आणि 10 बोटींची प्रतीक्षा. राज्य सरकारला पाठवला प्रस्ताव. हिंगोलीत भूकंपरोधक बांधकाम आणि इमारतींच्या सुरक्षिततेची तपासणी होणार. शाळा, शासकीय कार्यालयांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. नवी मुंबईत 4 दिवसांपूर्वी पडलेले झाड जैसे तेच. वाहतुकीला अडथळा होत असूनही पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. बीडमध्ये जून महिन्यातील सरासरीच्या 90% पाऊस. तरीही पेरण्या खोळंबल्यात. 5 तालुक्यांना अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षा. येवल्यात मोरांकडून मका, मूग, सोयाबीनच्या पिकांची नासधूस. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान.
शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली रवींद्र चव्हाणांची भेट. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. कराडमधील वसंतगड किल्ल्यावरती झाडांचा वाढदिवस. वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांची उपस्थिती. एका दिवसात 500 झाडांचं वृक्षारोपण. परभणीत ई निविदेच्या मागणीसाठी महिला बचत गटांचं आमरण उपोषण. 5व्या दिवशी 2 महिलांची प्रकृती खालावली. गडचिरोलीत स्मार्ट मीटर विरोधात मानवाधिकार संघटनेची निदर्शनं. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांच्या वीज बिलात 4 ते 5 पटींनी वाढ झाल्याचा आरोप. कल्याणमध्ये रिक्षात विसरलेली 17,000 रुपये आणि मौल्यवान वस्तूंनी भरलेली बॅग चालकाने प्रवाशाला सुखरूप केली परत. रिक्षा चालकाच्या कामाचं सर्वच स्तरातून कौतुक. बुलढाण्यातील पिंपळगाव धांडे येथील शेतरस्ता वादावर सामंजस्याने तोडगा. नांदुरा नायब तहसीलदार मार्कंड यांच्या मध्यस्थीने वादाचा निपटारा. साताऱ्यातील निमसोड गावात अंकुश घाडगे परिवाराकडून गायीचं डोहाळे जेवण साजरं. घाडगे कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक. वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाची एक नवी योजना. 40 वारकरी एकत्र आले तर त्यांच्यासाठी विशेष एसटी बस महामंडळाकडून दिली जाणार. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतले विठुरायाचे दर्शन. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये आढावा बैठकीसाठी आले होते सरनाईक. निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा अहिल्यानगरमध्ये दाखल. यंदा समाधी सोहळ्याचं 729वं वर्ष. बीडमध्ये मुक्ताईंची पालखी दाखल. वारकऱ्यांसाठी वरण भात आणि चपातीचा महाप्रसाद. अमरावतीतील सोयाबीनच्या बोगस बियाण्यांवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक. शेतकऱ्यांसोबत केवळ लबाडी सुरू असल्याची यशोमतींची टीका. वाशिममध्ये शेतकऱ्यांसमोर बोगस बियाणांचा प्रश्न. पेरणीनंतरही सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. वाशिममधील कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. कांद्याला प्रति क्विंटल सुमारे 2,500 रुपयांपर्यंत भाव. यवतमाळमध्ये 1 महिना उलटूनही समाधानकारक पाऊस नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. सोयाबीन न उगवल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. वर्ध्यातील देवळी तालुक्यातून सर्वाधिक 163 तक्रारी. कंपन्यांवर गुन्हे दाखल करून बाधितांना मोफत बियाणे द्यावे. आमदार राजेश बकानेंच्या सूचना. भिवंडीतील ऑइलच्या गोदामाला भीषण आग. आगीत कोणतीही जीवितहानी नाही तर गोदाम अनधिकृत असल्याची माहिती. पायधुनी परिसरात अल्पवयीन मुलीवर इमारतीच्या सुरक्षा रक्षकांकडून अत्याचार. सुरक्षा रक्षक पोलिसांच्या ताब्यात असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. माणगावच्या देवकुंड धबधब्यात 2 पर्यटक बुडाले. पुण्यातून 17 जणांचा ग्रुप आला होता फिरायला. कल्याणमध्ये भर रस्त्यात इमारत कोसळली. पाडकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याचा स्थानिकांचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.